हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या स्मार्ट अकॅडमी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की फक्त 2 ट्रिक्स आणि TET पास। तर मित्रांनो, या 2 ट्रिक्स कोणकोणत्या आहे ते आपण बघूया। तर मित्रांनो, या 2 ट्रिक्स आहे जे आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे। नंबर 1 आहे मित्रांनो पॉझिटिव्ह निगेटिव्ह वर्ड्स। आपल्याला TET पास होण्यासाठी पॉझिटिव्ह निगेटिव्ह वर्ड्स जे आहे ते शोधून घ्यायचे आहे मित्रांनो। बघा खाली लिहिलेले आहे शोधून घेणे। आता कोणते पॉझिटिव्ह निगेटिव्ह वर्ड्स कोणते शोधून घ्यायचे आहे? तर मित्रांनो, जे वर्ड्स इंग्लिशमध्ये येतात परीक्षेमध्ये ते आपल्याला शोधून घ्यायचे आहे आणि ते काढून त्याचा आपल्याला सराव करायचा आहे। आणि सराव केल्यानंतर मित्रांनो ते आपल्याला परीक्षेसाठी लाभदायक ठरतील असं मला वाटतं। दुसरं आहे मित्रांनो पर्यायामधील सकारात्मक उत्तर जे आहेत ते शोधणे आहे। म्हणजेच मित्रांनो, मुलांच्यासाठी जेव्हा आपण टीचिंग करतो तर मुलाला आपल्याला मध्यभागी ठेवायचं आहे आणि मुलासाठी जे सकारात्मक उत्तर आहे ते आपल्याला शोधायचं आहे आणि तेच आपल्याला टिक करायचं आहे। मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।